गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवद्गीतेचा दुसरा भाग आहे जो आपण अभ्यास करतो आहोत, त्याच्या पाठीमागलं मुख्य सूत्र काय आहे हे समजणं खूप गरजेचं आहे. हे मानवाच्या उत्क्रांतीचं सूत्र आहे, लक्षात घ्या. कुठल्याही गोष्टीच्या निर्मितीच्या पाठीमागे एक संकल्प असतो. कुठलीही निर्मिती, आपली निर्मिती, 84 लक्ष योनींमधनं जन्म घेणाऱ्या सर्व जीवमात्रांची निर्मिती, तसंच जडत्वाच्या जाणीवेतून निर्माण होणाऱ्या पंचमहाभूतात्मक जाणीवांपासून त्रिगुणात्मक त्याच्या स्वरूपामधून जी निर्मिती होत असते. कारण हा सर्व एक शास्त्राधारित असा भाग आहे. बघा, तुम्ही कधी असं पाहिले का, लाखो वर्षापासून ही पृथ्वी निर्मिती झालेली आहे, ती पृथ्वी कधी कमी झाली आहे असं कधी पाहिलं? एवढं पाणी आहे, पण ते पाणी कधी कमी झाले, जास्त झाले? जास्त झालं तर लक्षात येतं, कमी झालं तरी लक्षात येतं, पण परत ते कुठंतरी जुळतच आहे. हा एक प्रकारचा कॉन्झर्वेशन फिनॉमिनॉन जो आहे याच्यातला. या प्रत्येक निर्मितीच्या पाठीमागे कुठल्या तरी संकल्पाशिवाय, कुठल्या तरी शक्तीच्या कंट्रोल शिवाय हे शक्य आहे का? हा साधा अगदी भौतिकातनं वैज्ञानिक विचार जरी केला तरी आपल्या हे लक्षात येईल, जे शास्त्राने E=mc² शोधून काढला आइन्स्टाईननी. मग त्या भौतिकातले काय नियमांप्रमाणे आधार लागतात, पण हे सर्वसामान्य माणसाला पण कळू शकते की काय आपल्याला आइन्स्टाईन व्हायची काही गरज आहे असं मला व्यक्तिशः वाटत नाही. व्हावं ती सायंटिफिक भूमिका डोक्यात नक्की असावी, बरोबर आहे. पण ही सर्व निर्मिती आहे आणि या निर्मितीच्या शेवटच्या स्तरावर जीवांची निर्मिती झाली आहे आणि या जीवांच्या निर्मितीच्या सर्वात वरचा टप्पा जो गाठला गेलेला आहे तो कुठेतरी मानवाचा गाठला गेलेला आहे. बघा, म्हणून ही भगवद्गीता सांगितलेली आहे, ही मानवांना, अतिमानसातल्या मानवांनी खालच्या स्तरावरच्या मानवाला सांगितलेलं तत्वज्ञान कशाच आहे? क्रांतीचं आहे, उत्क्रांतीचं आहे. हे समजलं पाहिजे कुठेतरी. कारण जे सर्व अस्तित्वांच्या निर्मिती झालेल्या आहेत त्याच निर्मिती न माणसाची पण निर्मिती झालेली आहे. लक्षात घ्या. शरीराची तर बाह्यता जी निर्मिती आहे ती शरीराची तुम्ही अष्टधा प्रकृतीतनं झाली असं आपण म्हणतो किंवा आपल्याला अनुभवात येतं, बरोबर आहे. आणि आपली आतली जी निर्मिती आहे, जी मूळ अस्तित्वातनं निर्माण झालेली आहे, तुम्ही थोडा जरी ॲटॉमिक थेअरीचा अभ्यास केला असेल तरी तुमच्या लक्षात येईल की ही सर्व बांधणी त्या स्वरूपातलीच आहे. पण मला सांगण्याचा हेतू काय याच्यामध्ये, की या निर्मितीतनं शेवटी भगवंताला सांगायचंय काय, हा भाग महत्वाचा आहे. की तू स्वतः ब्रह्म आहेस. संकल्प काय आहे?
संकल्प पूर्तीचा वसा हा त्या जीवानी घेणं गरजेचं आहे. संकल्प पूर्तीचा, ईश्वराच्या संकल्प पूर्तीचा, आपल्या संकल्प पूर्तीचा नाही, तो अज्ञानातला आहे. संकल्प पूर्तीचा वसा मी ब्रह्म आहे, आणि दुसरी स्टेज सर्वम खलु इदं ब्रह्म. आता या जाणीवेमध्ये ईश्वरानी म्हणजे भगवान कृष्णाने अर्जुनाला येऊ घातलेलं आहे. लक्षात घ्या, विश्वरूप दर्शनाच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या अशा स्वरूपातल्या आहेत. त्याशिवाय विश्वरूप दर्शनच करणार नाहीये. काय भयंकर काहीतरी कळतच नाही, डोक्याबाहेर आहे असं काहीतरी होऊन बसणार आहे ते लक्षात घ्या. कारण ही उत्क्रांती आहे की तू हा तत्वज्ञानाचा ओघ घे, आणि जसं मी तुला सांगतो आहे, म्हणजे कृष्ण सांगतोय अर्जुनाला की अशा प्रकारे तुझ्या जाणीवा वाढवत नाही, क्रांत करत जा, आणि मग तू खरा या विश्वाच्या जाणीवेपर्यंत येऊन पोहोचशील. आत्म्याच्या जाणीवेत, विश्वाच्या जाणीवेत, आणि त्यानंतर मूळ विश्वातीताच्या जाणीवेत. कारण आपण काय म्हणतो, ईश्वर हा अकर्मी आहे, निष्कर्मी आहे, तो शांत आहे, पण निर्मितीमध्ये तोच विश्वात्मा कर्मी होतोय. लक्षात घ्या, आपल्याला हे डायजेस्ट का होत नाही त्याची कारण इथे सगळी दडलेली. लक्षात आलं का? कारण तो सांगताना मी शांत आहे, ओम शांती शांती शांती, मी अमर आहे, मी विश्वातीत आहे, मी सगळ्यात आहे आणि कशातही नाही. अहो, ही जी गणित आहे, मी असत म्हणून तू असत्यातनं सत्याकडे जा असं म्हणतो, बरोबर? असत्य म्हणजे काय? आपल्याला समजा असत्य हा शब्द सोडून द्या, असत्य हा शब्द सोडून दिला आपण, बरोबर? परंतु आपण सायन्स मध्ये गणित सोडतो बघा, तेव्हा आपण काय म्हणतो की देअर विल बी समथिंग लाईक एक्स, क्ष धरा असं म्हणतो आपण, बरोबर? असं म्हणतो की नाही? यू विल कन्सिडर इट ॲज अ एक्स किंवा क्ष मराठीमध्ये. तर हा जो क्ष धरलेला जातो, हा क्ष म्हणजे असत्य आहे, कारण तो माहिती नाही आपल्याला. लक्षात आले का? दिस इज समथिंग, म्हणजे मला जे म्हणायचं आहे ते ईश्वराचं स्वरूप जे आहे ते क्ष आहे, अभाव. हा अभाव आहे, जे शोधायचं आहे त्याचा अभाव आहे. लक्षात घ्या. अशा भूमिकेतून जेव्हा त्या अभावाला समजून घ्यायचं आहे, जो विश्वातीत आहे, त्या विश्वातीताला जेव्हा मी समजून घेत असतो तेव्हा प्राथमिकपणे त्याच्या ही क्रियात्मक जाणीवा काय आहेत हे आपण समजून घ्याव्या लागणार आहे. म्हणून विश्व निर्मितीमध्ये ब्रह्मांडाच्या निर्मितीचं कार्य मीच करतोय, तरी मी अलप्त आहे, मी एक्स आहे, क्ष. लक्षात आले का? म्हणून हा जो क्ष आहे ह्याचा शोध, ज्याला आपण न्यूट्रल म्हणतो एक प्रकारे, लक्षात, या न्यूट्रलचा शोध आहे. म्हणून आपल्यामध्ये क्रिया पण आहे, वैश्विक जाणीवा पण आपल्यामध्ये असतात. बाबा अगदी सूक्ष्म असलं तरी, मी परवाच्या याच्यामध्ये सत्संगात हेच सांगितलं की आपल्यामधली पेशी काय विचार करत असेल विचार करा. आपल्यामध्ये ही पेशी जी आहे, असंख्य पेशी आहे, एक त्यातली पेशी पकडा, ती पेशी काय विचार करत असेल. इतक्या सूक्ष्म भूमिकेपर्यंत आपण जेव्हा जातो तेव्हा या ब्रह्म तिला जे वाटत आहे आपलं स्वरूप ते कसं वाटत असेल, तर त्याच शक्ती आपल्या आतमध्ये कार्यरत होत आहे. थोडासा म्हणजे फरक पडेल, म्हणजे मी नाही म्हणत नाहीये त्याच्याबद्दल, परंतु एक समजण्याची भूमिका, हाऊ टू अंडरस्टँड द डिव्हाइन, ती भूमिका आपण लक्षात घेऊया. कारण तो माझ्या आतमध्येच बसला आहे. त्या पेशीला समजा त्या ईश्वराला शोधायचंय, ती कशी शोधेल? तिला ईश्वरापर्यंत, कारण तिच्या आत पण ईश्वर चैतन्य आहे, ती फिरतीये,
दर 15 दिवसांनी मरतीये बिचारी. आपण तरी 80 वर्षांना 70 वर्षांना एकदा मरतो. बरोबर आहे ना. आणि ती क्रियाशीलच आहे. ही सर्व जाणीव आपल्याला या ब्रह्मांडात दिसली पाहिजे. म्हणजे त्याचं हे क्रियाशीलत्व आहे. पण या क्रियाशीलत्वाच्याही परे सत्य, चित्त, सच्चित आणि आनंद स्वरूप आहे. कारण ती शांती आहे. लक्षात घ्या. तुम्ही शांतीचं काय एवढं महत्व आहे जगात? का शांती पाहिजे? अशांती का असून काय फरक पडतो? विचार करा. प्रत्येक प्रश्नाला काउंटर क्वेश्चन हा निर्माण होतो. शांतीचीच काय गरज आहे? एवढी तडफड करत चढत गेला घेऊन आला. अशांतीच होती ना. नाही, शारीरिक मानसिक अशांती होती. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. परंतु त्याच्या पाठीमागे काय दडलेलं आहे? मानसिक शांती दडलेली आहे. म्हणून कुठल्याही चांगल्या क्रियेला शांतीची गरज आहे. म्हणून तो परमशांत आहे. म्हणून हे ब्रह्मांड निर्माण होत आहे. लक्षात घ्या. हे गणितच तसं आहे. म्हणून आपण शांतीत का जायचंय? कारण त्या स्वरूपात जर आपण गेलो तर आपण जे कर्म करणार आहोत, आपलं जे जीवन जगायचा प्रांत आहे तो दिव्य जीवनाकडे वाटचाल करायला लागेल. संत कसे जगले त्या संतांच्या जीवनाप्रमाणे आपण वाटचाल करायला पाहिजे ना. आपण का करू शकत नाही? आपण का गोंधळलेकर महाराजांसारखं जगू शकत नाही? का आपण रामदास स्वामींसारखं जगू शकत नाही? आहे की नाही? हा प्रश्न पडला पाहिजे ना कुठेतरी. त्याची कारणच ती आहेत. कारण त्या कर्माला शांतीचं अधिष्ठान देता यायला पाहिजे. ते क्ष आहे, ते एक्स आहे. म्हणून या जगामध्ये असत्य काहीच नाहीये. अज्ञानातनं ज्ञानाकडे जायचं. आणि अज्ञानही काही नाहीये खरं तर. सर्वत्र ज्ञानच भरलेलं आहे. फार वेगळ्या भूमिकेत येतो आपण या विश्वरूप दर्शनाला. लक्षात ठेवा. त्यामुळे या सर्व भूमिका अर्जुनाच्या डोक्यात बसलेल्या आहेत. लक्षात. आणि त्याच्यामुळे तो अर्जुन म्हणतोय कृष्णा तू आता दाखव बाबा. फार झाला आता काहीतरी काही खरं नाही माझं. या स्थितीत येऊन पोहोचलेला आहे कृष्ण अर्जुन. आणि त्यांचं प्रेम तर एवढं भयंकर आहे. गुरु शिष्याचं प्रेम आहे ते. त्याच्यामुळे बघा म्हणतायत. बघ बघ पहा पहा. बरोबर आहे. पहा पहा म्हणतायत ते. बघा. आणि कृष्णाचं जे इमिजिएट रिॲक्शन आहे ते रिॲक्शन सुद्धा काय आहे हा सुद्धा अभ्यास करण्याचा विषय आहे. ते येईल आपल्याला पुढे. त्या बघू आपण काय होते ते. हे जरा मोठं संधी आहे. याच्यातला मी बोलता चुकायचं एखाद्याला. म्हणून पश्य आदित्यान वसून सहावा शोरे. पश्य आदित्यान वसून रुद्रान अश्विनौ मरुतः तथा बहूनी अदृष्ट पूर्वाणी पश्य आश्चर्याणी भारत. आणि इह एकस्थम जगत कृत्स्नम पश्य अद्य सचराचरम मम देहे गुडाकेश यत् च अन्यत् द्रष्टुम इच्छसी. 6वा आणि 7वा श्लोक आहे. आतापर्यंत कृष्णाने त्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. लक्षात घ्या. त्याच्या जाणीवांमधनं वैश्विक जाणीवाची कंपन सुरू झालेली आहेत. आपण मागच्या वेळेला पाहिलं. हे भेदाभेद जे काही आहे हे भेद तो दाखवायला लागलेला आहे. आखूड नंतर राग येणं वगैरे वगैरे काय ते आपण भयंकर पाहिलं ते सगळं वर्णन मागच्या वेळेला. बरोबर आहे की नाही? तर त्याप्रमाणे ब्रह्मांडाचं सगळं विविध रंगात्मक अनेक स्वरूप त्यांनी सुरुवात केलेली आहे.
होता. आणि हे स्वरूप सुरू करताना तो अर्जुनाला म्हणतोय तू बघ आता. आणि काय काय बघ ते तर अगोदर सांगितलं त्यांनी, मागच्या याच्यामधले ते श्लोक झाले आपले. परंतु बघत असताना अर्जुना पश्चात आदित्यान वसून रुद्रान अश्विनौ मरुतस्तथा बर का बहुन्य दृष्टपूर्वाणी पश्य आश्चर्याणी भारत. अर्जुना सर्व आदित्य पहा, सर्व वसु पहा, सर्व रुद्र पहा, अश्विनी कुमार पहा, मरुतांचा समूह पहा, त्याप्रमाणे पूर्वी कधी पाहिली नाही अशी नाना प्रकारची आश्चर्य पहा. इहैकस्थम जगत कृष्णम पश्चात स चराचरम. या माझ्या विश्वरूप मूर्तीच्या ठिकाणी संपूर्ण चराचरात्मक जगत कसे आहे हे आज पाहून घे. मम देहे गुडाकेश यच्चान्यत द्रष्टुम इच्छसी. एवढेच नाही तर जे काही आणखी तुला पाहण्याची इच्छा असेल तेही तू येथेच पाहून घे, पाहू शकतोस. म्हणजे तुला जे जे माझ्या स्वरूपाबद्दल वाटत आहे ते सर्व तू आता पाहून घे. याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे अर्जुन जेव्हा कृष्णाकडे पाहतो आहे तेव्हा त्याच्या सद्गुरूचं स्वरूपही पाहतो आहे आणि ते कृष्णाच्या सगुण रूपातच पाहतोय. म्हणजे गुरुलाच सगुण स्वरूपात पाहायचं आहे, पण निर्गुणाच्या जाणीवेतून बघायचं आहे. गिरनारला जायचं कशासाठी? सगुण बघायचंय, पण निर्गुणाच्या जाणीवेपर्यंत जायचंय. तुम्ही तर नेहमी जाता आहे की नाही? आपल्या सद्गुरांना समोर बसवायचं प्रतिमेच्या समोर आणि त्यांचं ते स्वरूप निर्गुणाच्या जाणीवेतनं बघायचं आणि त्यांच्या पदकमलांवरती डोकं टेकवायचं. आणि वरती ते नाहीच आहेत. पादुकांचं एवढं असं महत्व आहे, बरोबर ना? त्या पादुका निर्गुण पादुका म्हणजे काय प्रकरण आहे? पण त्याच्या पलीकडे काही नाहीच आहे. नाहीच आहे म्हणजे तो क्ष जो आहे ना, एक्स, ही इज रिमेनिंग ओव्हर देअर. सच्चिदानंद ही ती जाणीव आहे तिथली. आणि त्याच्यासाठी एवढ्या वैश्विक जाणीवेत जावं लागणार आहे. मग किमान डोंगर चढचढून वरती तर बघा काय आकाश आहे, बरोबर आहे ना? तेव्हा तुम्हाला त्या निसर्गाचं सगुण स्वरूप ते सुद्धा किती भयंकर स्वरूपातलं असू शकतं हे कळणार आहे आपल्याला. रात्री 12 वाजता त्या गोरक्षनाथांच्या टेकडीवरती जाऊन बघायचं की नाही का? म्हणजे मग कळतं ते आपल्याला. त्याला धारिष्ट लागतंय आणि एकटंच राहायचं. पण तो एकटा आहे ना, तो एकटा आहे. तो एकटा आहे, मी एकटा आहे बघा. आणि बाजूला सगळं युद्धाची लोक तयार आहेत मारायला. तशी स्थिती आहे ना. त्या स्थितीतही तो गृहस्थ आपल्या शिष्याला विश्वरूप दर्शन दाखवतोय. काय भयंकर प्रकार आहे. केवढा म्हणजे तुम्ही त्या झाडीवाला शिरलात ना तरी सुद्धा भक्ती रस असा ओसंडून अद्भुत भक्तिरस. हा अद्भुत भक्तिरस आहे. आपण पाहिला अद्भुत भक्तिरस. ही अद्भुतता आहे विश्वरूप दर्शनाची. म्हणून त्याच्यातनं ते म्हणताय जे तो उन्मीलन होत आहे दिठी ते तर पसरती आदित्यांची या सृष्टी पुढती निमीलनी मिठी देत आहाती. ज्या विश्वरूपाच्या ठिकाणी दृष्टी उघडल्या बरोबर सर्व 12ही आदित्यांची उत्पत्ती होते व लावल्याबरोबर त्यांचा लोप होतो. दृष्टी उघडल्याबरोबर म्हणजे कृष्णाची दृष्टी का अर्जुनाची? अर्जुनाला तर अजून दिसतच नाहीये काही, लक्षात आलं. त्यामुळे इथं कृष्णाची दृष्टी आपल्याला अभिप्रेत असावी असं मला वाटतं. म्हणून
कृष्णाच्या डोळ्यांच्या उघड मीठ होण्यामध्येच दिवस आणि रात्र भरलेले आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे त्याचा उघडमिटीचा जो अर्धा पळाचाही अर्धा पळ जो आहे तो आपला एक दिवस असतोय. हे जे काही सूत्र मांडलं जातं की नाही, तुम्ही दासबोधातनं किंवा याच्यातनं वाचलंही असेल, हे बरोबर आहे की ब्रह्माचा इतके दिवस, त्याचा आपले 1000 दिवस म्हणजे ब्रह्माचा, त्याचा अर्धा पळ, त्याचा अजून काय जो असेल तो, असं आता म्हणजे आपली पापणी मिटायला किती वेळ लागतो, तेवढ्या वेळामध्ये हे काय म्हणतायत ते तपसरत ठिकाणी दृष्टी उघडल्याबरोबर सर्व 12ही आदित्यांची उत्पत्ती होती. 12ही म्हणजे आपण 12 सूर्यनमस्कार सूर्य घालतो ना, म्हणून आपल्या दृष्टीला, सूक्ष्म दृष्टीला 12 सूर्य एका वेळात बघता येऊ शकतात असं त्यांना म्हणायचं. विश्वरूप दर्शनामध्ये. आणि तो अजून हे तर अनंत कोटी ब्रह्मांड नाही काय तो, पण याच्या एक विश्व दाखवा असं म्हणाले ना तो सुरुवातीला, लक्षात घ्या. या सर्व गोष्टी किंवा अभ्यासण्यासारख्या आहेत. इथं 12च का दाखव म्हणतायत कृष्ण, कारण त्यांनी प्रथम मागणी केली तुझं एक विश्व दाखव. बरोबर आहे की नाही? तुम्ही मला जर प्रथम आपल्या मुलांनी मागितलं की मला बाबा एक व्हॅनिला आईस्क्रीम द्या, तर तुम्ही उगाच व्हॅनिला दे, आंबाई दे, हे दे, द्याल का खायला? नाही देणार ना. व्हॅनिला खा प्रथम, तशातला प्रकार येतो. बरं, म्हणून त्याच्या मागणीप्रमाणे पहिली रचना आहे त्याची, लक्षात. म्हणून तर 12ही आदित्यांची उत्पत्ती होते व लावल्याबरोबर त्यांचा लोप होतो. वदनीची या वाफे सवे होत ज्वाळामय आघवे, जेत पावकाधिक पावे समूह वसूंचा. तोंडातून निघणाऱ्या वाफेबरोबर सर्व ज्वालामयच होऊन जाते व त्यातच अग्नी इत्यादी सर्व वस्तूंचा समूह दिसू लागतो. बघा, तोंडातून निघणाऱ्या वाफेबरोबर हे आता त्याचं रौद्र स्वरूप सुरू आहे, एक लक्षात घ्या. आणि त्याच्यामधनं त्याच्या तोंडातनं येणाऱ्या ज्या वाफा आहेत, त्या वाफा म्हणजे वायू स्वरूप जे काही आहे, त्या वायूतनं काय झालेलं आहे, सर्व ज्वालामयच होऊन जाते. म्हणजे अग्नीची एक प्रकारची निर्मिती त्याच्या ह्याच्यातनं होते आणि त्या तेजाच्या जाणीवेतनं काय झालंय, व त्यातच अग्नी इत्यादी सर्व वसूंचा समूह दिसू लागतो. वसूचा समूह दिसू लागतो म्हणजे काय? वसू म्हणजे काय? वसती जिथं होते, ज्यांच्यामुळे वसती होते त्यांना वसू म्हणायचे, लक्षात घ्या. आता हे जे वसू आपण मानलेले आहेत पुराणांमधनं किंवा याच्यातनं, तर ते मी थोडस, मलाही काही एवढं माहिती नव्हतं, मी आपलं माहिती काढली तेव्हा मला लक्षात आलं अष्टवसू म्हटलेलं आहे. तर आप, ध्रुव, सोम, धर, वस्तिक, अनिल, अनल, प्रत्युष आणि प्रभाष असे हे अष्टवसू मानलेले आहेत, लक्षात. हे जे अष्टवसू आहेत हे त्यांना, आणि हे काय करतात, हे मानवाला वस्ती करतात. आता तुम्ही दुसरा एक विचार करा याच्यामध्ये, माझ्या डोक्यातनं मी काढलेलं आहे, माझ्या डोक्यातनं म्हणजे मला जे काय वाटलं त्याप्रमाणे चिंतनातनं म्हणा, कसंही किंवा ईश्वराच्या कृपेने म्हणा, की अष्टवसू म्हणजे अष्टदा प्रकृती समजायला हरकत नाही, कारण तीच मानवाला वस्ती करते, आहे की नाही. आणि हे वसू त्या कालीच्या, त्या देवीच्या स्वरूपावरती वसलेले आहेत, कारण प्रकृती माता आहे, लक्षात घ्या. प्रकृती मातानी या अष्टदा प्रकृती म्हणजे तिचं हे स्वरूप आहे, जी सर्व जीवांचं वसती स्थान करू शकते पृथ्वीवरती, पृथ्वी तत्वामध्ये. असे ते वसू, अष्टवसू त्या मुखातनं त्याला दिसायला लागले असं म्हणतात, बरं का. असं मला वाटलं, ते मी सांगितलं तुम्हाला. व ज्वालामय वाफेत होऊन जाते व त्यातच अग्नी इत्यादी सर्व वसूंचा समूह दिसू लागतो. आणि भ्रूलतांचे शेवट कोपे मिळव पाहती एकवट, ते तर रुद्रगणांचे संघाट अवतरत देखे.
आणि जेथे क्रोधाने भृगुटीचे शेवट एकत्र होऊ पाहत आहेत तेथे रुद्रगणांचा समूह उत्पन्न होत आहे पहा. आता भृगटी म्हणजे आता कसं झालंय, हा क्रियात्मक जाणीव आहे ही सर्व. त्यामुळे आविष्कार, क्रियेचा आविष्कार हा एक प्रकारे रजगुणात्मक तमोगुणाकडे वळणारा असा असतो. तुम्ही कुठल्याही क्रियेचा बघा, जेव्हा अगदी एखादी मनापासून किंवा अगदी ती मिळवायचंच आहे मला या भूमिकेतनं जेव्हा तुम्ही कार्य करायला लागता ना, तर रजोगुण तो वाढलेला असतोच असतो, पण तो तमोगुणाकडे शिरकत असतो. बघा आपल्याही याच्यामध्ये क्रिकेट खेळत असताना, फुटबॉल खेळत असताना, आपण जे काही खेळ खेळलेलो असतो लहानपणी, त्या खेळांमधनं सुद्धा किंवा अगदी साधी लंगडी, खो खो काय जे खेळत असू ते, त्याच्यामध्ये त्याला आउट करत असतानाच्या ज्या क्रिया घडतात आपल्या, तेव्हा काय होतं, आपण रजोगुणाच्या अंतिम टप्प्यामध्ये असतो. इतकी क्रियात्मकता आलेली असते आणि अगदी घामाच्या धारा लागलेल्या असतात, इतकं तापलेलो असतो थोडक्यामध्ये आपण. लक्षात घ्या, ही जी भूमिका आहे, या भूमिकेमधनं ही निर्मितीची संकल्पना थोडीशी लक्षात घेतली तर मग आपल्याला कळू शकतं की ह्या वाफा म्हणजे काय. लक्षात आलं, हे मला काढायचंय म्हणजे काय करायचं आहे. आणि याच्यातनं ते काय म्हटलंय त्यांनी, भृगुटीचे शेवट एकत्र होऊ पाहत आहेत ते रुद्रगणांचा समूह उत्पन्न होत आहे पहा. म्हणजे तिथं भृगुटीच्या इथं असं म्हटलेलं आहे त्यांनी. आता रुद्र ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना अनाहतापाशी आहे, बरोबर. आणि रुद्र हा एक प्रकारचा वायू आहे, प्राणवायू, म्हणजे वायूचं स्वरूप आहे रुद्र, हनुमंताचं म्हणतो आपण, बरोबर आहे की नाही. हे जे वायूचं स्वरूप आहे हे आपल्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारे असतं, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान, हे सगळे वायू एका ध्येयापाशी एकत्रित झालेले आहे. आणि तेही कृष्णाच्या, कारण त्याला मी ब्रह्म आहे या गुरुच्या जाणीवेतून सर्व निर्मिती करायची आहे, म्हणून त्याच्या भृगुटी ताटलेल्या आहेत. बघा कसं वर्णनात्मक कसं आपल्याला अध्यात्म कळू शकतं ते मी सांगतोय तुम्हाला. त्यामुळे त्या भृगुटीमध्ये काय आहे, आज्ञाचक्र आहे. म्हणजे कृष्ण स्वतः त्या आज्ञा, म्हणजे विश्वात्मक जाणीव जी आहे ही आज्ञाचक्रापासून सुरू होणारी जाणीव आहे. म्हणजे आपल्याला प्रवाहित करणं, त्याच्या मागे शून्याच्या मागे निशून्य आणि महाशून्य आहेच, परंतु दिसताना कसं दिसणार आहे, आलं का लक्षात. ते दिसताना असं उलट दिसतंय, ऊर्ध्वमूल शाखा, आलं का लक्षात. तसा प्रकार तो तिथं सुरू होतोय थोडक्यात. तर त्यामुळे ते जे रुद्र आहे, म्हणजे त्या कृष्णाच्या मधले जे सर्व वायू आहेत, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान, हा त्याच्या सगुणाच्या जाणीवेतले सर्व वायू निर्गुण स्वरूपामधून इथनं कार्यरत होत आहेत ना, त्याला दिसत आहे असं ते म्हणतायत, बरं का. म्हणजे पंचप्राण, आणि आपणही बघा एखाद्या खूप श्वास सुद्धा लागतो आपल्याला त्याच्यामध्ये, आहे की नाही. हा सर्व प्रकार घडतो, दिसू लागतो. पै सौम्यतेचा ओलावा मिती नेणिजे अश्विनौ देवा, श्रोत्री होती पांडवा अनेक वायू. म्हणा आता परत वेगळं घेतलं, माझ्या विश्वरूपाच्या ठिकाणी जेथे सौम्यपणाचा थोडा थंडावा दिसेल, म्हणजे माझ्या विश्वरूपाच्या ठिकाणी, कारण विश्वरूप भयंकर आहे, ते राजस आणि तामसिक स्वरूपातलं आहे. लक्षात घ्या, रजोगुण आणि तमोगुणाचा परमेश्वराचा संपूर्ण आविष्कार, म्हणजे रजोगुण आणि तमोगुण सुद्धा माझेच आहेत असं जेव्हा कृष्ण म्हणतात, तेव्हा त्याचा प्रादुर्भाव जो आहे तो असा आहे. आणि त्याच्यामधून तुला जो थोडा थंडावा माझ्या ठिकाणी दिसेल, तो माझ्यातला सत्वगुण, तो अश्विनी कुमारांमुळे मला आलेला असं म्हणता येते. कारण ते आमचे वैद्य आहेत. अश्विनी कुमारांचा जन्म जो झालेला आहे तो अशा विश्वस्वरूपाच्या जाणीवेतून तो माझेच स्वरूप आहे असं त्याला म्हणायचं थोडक्यात. लक्षात आले का, बरोबर आहे ना. म्हणजे ते
त्या ह्यानी गेलं की बरोबर कळतं आपल्याला. यापरी त्यांनी काय अर्थ आहे, हा माझ्या विश्वरूपाच्या ठिकाणी जेथे सौम्यपणाचा थोडा थंडावा दिसेल तेथे असंख्य अश्विनी देव म्हणले. असंख्य लक्षात, असंख्य अश्विनी देव म्हणले हा शब्द त्यांचा. आपण काय म्हणतो अश्विनी कुमार म्हणजे ते जुळे भाऊ दोन असं आपल्या भूमिकेमधनं आपण पाहतो, परंतु त्याच्यामध्ये असे असंख्य, म्हणून त्याचा अवतारच एवढा प्रचंड भयंकर आहे, त्याची ती तमोगुणाची जाणीवच एवढी प्रचंड आहे की त्याला थंडावा आणण्यासाठी त्यांना कुठल्या प्रकारच्या औषधाची योजना करावी लागणार आहे की जेणेकरून त्या परब्रह्माची विशुद्ध सात्विकता सत्वयुक्त जाणीवेतून खाली येईल. तो आहे तरी तो वेगळाच आहे, क्ष एक्स आहे, म्हणून मी तो एक्सचं जे उदाहरण सांगतोय ते तेवढ्यासाठी सांगतोय तुम्हाला. तर तो जो आहे तो विशुद्ध सात्विकतेतनं, कारण खालती रजगुण आणि तमोगुण वाढलेला आहे त्याच्यामधला, म्हणून सत्वगुण पण अंगारा म्हणून खाली यायला पाहिजे ना, तो अंगारा लावताय ते अश्विनी कुमार लावतात. असं असे अनेक अश्विनी कुमार लावतात असं म्हणायचे त्यांना. यापरी एकेकाची लीळे जन्मती सुर सिद्धांची कुळे ऐसी अपारे आणि विशाळे रूपे ये पाही. तर का याप्रमाणे एका एका माझ्या रूपाच्या या लीलेमध्ये अनेक देव सिद्ध यांची कुळे जन्माला येतात, अशी माझी ही अनंत विशाल रूपे पहा. म्हणजे आपण हे मनू म्हणतो, विविध देव देवता म्हणतो, ही सर्व माझ्यातनं कसे निर्माण होतात ते तू पहा का. ती निर्मितीची प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्याची कशी आहे ते दाखवणं असं म्हणतात ते. मला वाटतं आता इथं आज आपण थांबूयात. हरिओम हरिओम हरिओम.